सॉरी म्हणा आजीला. बाबा मी माझ्या समोर उलट बोलायचं नाही, थोबाडीत दे ना एक. सॉरी म्हणालो ना, मग सॉरी म्हणायचं. सॉरी. डबा दे असं पत्र लिहू का तुला मी? नाही. घरातून बाहेर पडताना रोज काही ना काही कटकट असतेच. तुझा हात धुणून झालं असेल ना तर जरा घरातली कामं कर. आणि काय गे कार्टे, तुला कॉलेजला नाही जायचंय? जा लवकर. येते मी. आणि हे बघ, कॉलेज वरून सरळ घरी यायचं. जर फिरत राहिलीस ना तर तुझ्या बापाला सांगून कायमची घरी बसवेन तुला. जा. पिहू डबा. काय पिहू डबा विसरली? बरं झालं, आजीला शिव्या घालते ना. देवानं तिला उपाशी राहण्याची शिक्षा केली. आई प्रथमचा डबा आहे तो विसरलाय. अरे देवा, प्रथमचा डबा. अरे काय खाईल का आता पोरगा? उपाशी राहील. असा कसा विसरला पोरगा डबा? तू एक काम कर, सगळी कामं बाजूला ठेव आणि त्याला पहिला डबा नेऊन दे. हो. त्याशिवाय तू जेवायचं नाही, कळलं? जा 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 लवकर. आणि नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भाईंदरमध्ये सुनेने सासूला जीवे मारल्याची घटना घडलेली आहे. हिनं मर्डर केला? मला तर वाटलंच नव्हतं. चेहऱ्यावरून किती साधी दिसते. आजकाल कोणाचा भरोसा सांगू शकत नाही. कोण कधी काय करेल ते सांगता यायचं नाही रे बाबा. अरे नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण एकटेच आलात? ते सर प्रथमची आई प्रथम पाटकर 10वीला आहे. हां, ओळखतो मॅडम मी प्रथमला. कार्यक्रम ना एम्पी थिएटरमध्ये सुरू आहे. हो का? हां, या ना मॅडम प्लीज. नाही नाही मी या या या. सर. हो या मॅडम. नमस्कार, मी प्रथम पाटकर. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे सगळ्या गोष्टी खूप इझी झाल्या. आज प्रत्येक फील्डमध्ये याचा वापर करून आपण आपली कामं खूप फास्ट करू शकतो. आपलं काम त्याच्यानी एनर्जी पण वाचते आणि टाइम पण वाचते. त्यामुळे टेक्नॉलॉजी केव्हाही बेस्ट आहे. ब्लेसिंग आहे.
नमस्कार, मी प्रथमची आई. आधुनिक तंत्रज्ञान ही खरंच काळाची गरज आहे. पण माणूस ना या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला. त्याला त्याची इतकी सवय झाली आहे ना की हळूहळू त्याचं मेंदू काम करणं बंद होतं. माणसाचं शरीर त्यावर अवलंबून राहायला लागलं. तंत्रज्ञान आपल्यासाठी ना, आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. त्याचं योग्य ठिकाणी आणि योग्य तिकडे वापर करणं गरजेचं आहे. खास करून तुम्हा मुलांसाठी. कारण तुम्ही देशाचे भविष्य आहात. ते जर तुम्हाला जमलं ना तर आधुनिक तंत्रज्ञान नक्की वरदान ठरेल. प्रथम ऐक प्रथम. नमस्कार. मी या शाळेची प्रिन्सिपल. नमस्कार मॅडम, माफ करा, मी तुमची परवानगी न घेता अशी स्टेजवर जाऊन बोलले. ते काय ना, माझा मुलगा भाषण विसरला, गोंधळला, मला राहवलं नाही मॅडम. खरंच सॉरी. एक आई मुलाकरता काहीही करू शकते हे आज तुम्ही परत एकदा सिद्ध केलं. माफ करा, तुमचं प्रथम भाषण विसरला म्हणून स्पर्धेतून बाद झाला, पण आयुष्याच्या पुढच्या स्पर्धेमध्ये तो कधीही कुठेही बाद होणार नाही, कारण तुमच्यासारखी आई त्याच्या पाठीशी आहे. हो ना, आजकाल असे पेरेंट्स फार कमी दिसतात. खरंच मॅडम, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही किती छान भाषण दिलं. ते रेडिओवरती आरजे असतात ना, अगदी तशाच. मॅडम खरंच असं बोलू नका तुम्ही. मी एक साधी गृहिणी आहे हो. तुम्ही स्टेजवर एवढं सगळं कसं काय बोलले मलाच खरं वाटत नाहीये. आमचा प्रथम डबा विसरला होता म्हणून ते द्यायला आले. अशी का तुझी आई डायरेक्ट स्टेजवरून स्पीचच द्यायला लागली? मला तर बिलीव्हच होत नव्हतं की ती तुझी आई आहे. किती भंजे टाईप आहे यार. प्रथम एकच मिनिट. प्रथम, अरे तू इकडे बसलायस? अरे बाळा, तू घरी डबा विसरला होता घे. तुला स्टेजवर यायला कोणी सांगितलं होतं? प्रथम, तू स्पीच विसरला होतास. सगळी मुलं चेष्टा करत होते. मी तुझी मदत करायला आले बाळा. असं काय करतोयस? आज पॅरेंट्सना स्कूलमध्ये बोलवलं होतं तरी मी तुला बोललो नाही, कारण मला तुझी लाज वाटते. तू जा इथून, मला नको टिफिन. असं करू नकोस, तू डबा घे. नको बोललो ना. तू जा. प्रथम, तू माझ्या डोळ्यासमोरून जा. जा ना. प्रथम. रिक्षा रिक्षा. रिक्षा.
बाबा आणि अविनाश मधला दुरावा कमी व्हावा म्हणून मी प्रयत्न करते. पण असं काहीतरी घडतं आणि सगळे प्रयत्न वाया जातात. आपल्या नवऱ्याबद्दल आपल्या माहेरच्यांचं मत वाईट होणं कुठल्या बाईला आवडेल? खाण्याचं जायचं काय झालं? जायचं ते कोर्टाची स्टे ऑर्डर अजून हटलेली नाहीये. अरे असं करून कसं चालेल? कर्ज घेतलंय मी. हा, ज्यांच्याकडून कर्ज घेतलंय ती माणसं मागे लागली आहेत हात धुवून. पैसे हवेत म्हणून. मला वेळेत ती रक्कम परत करावी लागणार, नाहीतर व्याजावर व्याज चढत जाणार आहे, माहिती का? मी काय म्हणतो, दुसरीकडून सोय होईल का? अरे आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत, पण करणार काय? प्रत्येक प्रॉपर्टीवर केस चालू आहे, माहित नाही तुला? बरं, मी काय म्हणतो, कोणी जवळची व्यक्ती मदत करेल का? म्हणजे अशा अडचणीच्या वेळी आपलीच माणसं कामी येतात. तू देतोस का पैसे? मी दे ना. जवळचा आहेस ना तू? काय बोलतोयस यार? गोष्ट समजून घे. काय असतं ना, कुठल्याही गोष्टीचं आपल्याला नाटक करता येतं, पैशाचं नाटक नाही करू शकत आपण. कोण आहे जवळचं? भाऊ. स्वतः कारकुनी करतो तो, जेमतेम पैसे मिळतात त्याला. मी लग्नाची बहीण आहे घरी, तिचंही जमवायचंय, लग्न करून द्यायचंय. म्हातारी आई आहे, तिची तब्येत सांभाळावी लागते. 2 मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे. काय असतं ना रे, ज्या माणसाच्या खांद्यांवर एवढी जबाबदारी असते ना, त्या माणसाला काय फील होतं ना, हे फक्त त्यालाच कळतं. बरोबर तुमचं. मी काय म्हणतो, अजून कोणी ओळखीचं असं नाही का? अजून बायको, तिची वेगळी तारा आहे माहिती काय ना. तिचा या सगळ्याशी काही संबंध नाही अशी वागत असते. चालू असतं, एक छान चालू असतं तिचं आयुष्य. बड्या बापाची पोरगी. खूप श्रीमंत आहे तिचा बाप. नाही अर्थात ते बघून मी तिच्याशी लग्न नाही केलंय. तिच्या बापाला जर कळलं ना मी अडचणीत आहे, मदत करायचं सोड, त्यांना इतका आनंद होईल ना, अरे बाप रे, असा कसा अडचणीत सापडला असं होणार त्यांना. माझी बायको स्वाभिमानी, ती त्यांच्यासमोर हात पसरणार नाही. अडचणीत मी एकटाच. येस, माणसाच्या दुःखाचं मुख्य कारण आहे इतरांकडून अपेक्षा करणं. आपण नुसतंच म्हणतो की आपल्यासाठी नातं जास्त महत्वाचे, पण खरंच असं असतं का? आहे का असं? म्हणजे काय, आपण ज्याला आपलं मानतो तो आपल्याला हवं तसं वागतो, तोवरच आपण त्या नात्यात खुश असतो. पण तेच ती व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की झालं, आपण नाराज होतो, रुसतो, रागावतो, कारण आपला अपेक्षाभंग झालेला असतो. म्हणून तर म्हणते, तुम्हाला जर नेहमी आनंदात राहायचं असेल तर कुठल्याही नात्याकडून अपेक्षा करू नका. नातं आहे तसं आपलं माना बस, म्हणजे दुःखाचं काही कारणच उरणार नाही ना. आणि तुम्हाला समजून घेणारही कोणीतरी कुठेतरी असतंच. नीरजा, तू इथे माझ्या घरी अचानक कशी? अगं हो, दारातच प्रश्न करणार आहेस की आत पण घेशील? ये नाही. तू, मी पाणी आणते. हो. सांग आता, म्हणजे अशी न कळवता कशी आलीस? काही काम होतं का? काम होतं तर मला फोन करायचा ना तू. मी घरी आले ते तुला आवडलेलं नाहीये का? नाही ग नीरजा, असं नाहीये. मला का नाही आवडणार? काय काय घेणार तू? चहा, कॉफी? मी काहीतरी खायला करते. हा, एक मिनिट, मला काहीही नको आहे, मला जरा तुझ्याशी बोलायचं. अगं पण बस. काय बोलायचंय? लग्नात जो प्रकार घडला तेव्हापासून मी फक्त तुझा विचार करते. मला काळजी वाटते ग तुझी. राहुलं नाही म्हणून मग तुला भेटायला आले. नीरजा, एवढंच ना? मला वाटलं काय झालं आणि काय नाही. ही एवढीशी गोष्ट वाटते तुला?
तुला याचं काहीच कसं वाटत नाही अनु? तुझा नवरा असं कसं वागू शकतो? हळू बोल ना. हेच अनु, तुझ्यावर अन्याय होतोय त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं सोडून तू मला गप्प करतेस. खरी असशील ना तर या क्षणी घर सोड. आणि काय करू? माझ्या मुलांचं काय? नीरजा, त्यांना गरज आहे माझी. हा विचार तुझ्याशी वेडवाकडं वागताना तुझ्या नवऱ्याला यायला हवा ना. नीरजा, तू अविनाशला चुकीचं समजतेस. ते तसे नाही आहेत ग, खूप चांगले आहेत. ते काय झालं माहितीये का, आईंची म्हणजे माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली ना, त्यामुळे ते हायपर झाले. ते टेन्शन मध्ये तसं वागले. एरवी ते तसं वागत नाहीत. ते खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप काळजी घेतात माझी. हो, बघितलं ना मी ते काल लग्नात. किती प्रचंड प्रेम करतात ते तुझ्यावर, दिसलं मला. पण ज्या पद्धतीने तू गप्प होतीस ना, आय एम शुअर हा प्रकार ना नेहमी घडत असेल, राईट? जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तुझ्यावर हात उचलला ना, तेव्हाच तू त्यांना सांगायला हवं होतं, माझ्याशी असं वागू नका, मी हे खपवून घेणार नाही. तू त्यांच्यावर प्रेम केलंस म्हणून तुझा स्वाभिमान गहाण टाकला नाहीस अनु. नीरजा, तुला का आई? काय गे, माझ्या सोन्याची कान भरतेस? आमच्या घरात भांडण लावायला लाज नाही वाटत तुला? पहिली गोष्ट, तू इथं आलीच कशी? माझ्या बहिणीची काळजी वाटली म्हणून आली तिला भेटायला, तिची खुशाली विचारायला. आली मोठी खुशाली विचारायला. खोटी काळजी दाखवून आमच्या घरात काड्या करतेस? का वागताय तुम्ही असं? एकतर आजारपणाचं खोटं नाटक करून तिला लग्नातून बोलवून घेतलं. ही बिचारी तुमच्या घरात राब राब राबते, तुमची सेवा करते, तुमच्या मुलांचं करते, तरी पण तुम्ही तिच्यासोबत असं दुष्ट का वागता? यात कसला आसुरी आनंद मिळतो तुम्हाला? माझ्या घरात येऊन मला जाब विचारतेस? कोणीतर आरसा दाखवायलाच हवा ना तुम्हाला. घरच्या लक्ष्मीला रडवून तुम्ही सुखी राहणार नाही, लक्षात ठेवा. बास बास नीरजा, माझ्या घरी येऊन माझ्याच माणसांना तू असं बोलतेस? तू मला काही बोल, मी सगळं ऐकेन, पण माझ्या सासरच्या माणसांना तू काही बोललेलं मी नाही खपवून घेणार. एवढं सगळं होऊनही तू त्यांचीच बाजू घेतीयस अनु. धन्य आहेस तू, धन्य आहेस. नीरजा, प्लीज प्लीज जा तू. मी हात जोडते तुझ्या समोर. ही अशी जाणार नाही. आई चल, आई चल, आई आई चल, आई 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 तिच्यावरती मी माफी मागते. हवं तर मी तुमच्या पाया पडते. तुला तर मी नंतर बघतेच, पण ही घरी आलेली घाण बाहेर फेकून येते. खरं तर तू हिला घराबाहेर काढली पाहिजे होतीस. हे चल आई. तू अजूनही अशा लोकांच्या वागण्यावर पांघरून घालणार आहेस का अनु? अगं, असं सहन करत राहिलीस तर मरेपर्यंत पिचत राहशील ग. स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिक. चल चल निघ. काळजी. काय ग आई, ती येऊन तुझ्या नवऱ्याला अद्वा तद्वा बोलली आणि तू मुकाटपणे ऐकून घेतलास? थांब, येऊ दे अवीला, तुझी चांगली पूजा करायला सांगते मी. घरची लक्ष्मी काय आऊ तसा कुठली. आई हिनेच माझ्या आईचा खून केलाय. दादा, तुझी बायको खुनी आहे. बाई बाई बाई, काय या आजकालच्या मुली. हा, सासूला जेवणातून थोडं थोडं विष देत होती आणि सासू, बापरे काय दे. दिवसभर त्या क्राईमच्या सिरियल्स बघत असतेस तू. डोकं नाही दुखत का ग तुझं?
अरे घरात उठल्यापासून झोपेपर्यंत हे घरात तमाशे सुरू असतात ना, त्याच्यापेक्षा हे बघितलं ना डोक्याला ताप तरी नाही. आज तुझ्या बायकोनं काय केलं माहितीये का तुला? विचार तिला. आई मी आत्ता घरी आलोय, प्लीज प्लीज आता तरी मला त्रास देऊ नकोस. वा चांगलंय. हिनं हिच्या माहेरच्या माणसांना बोलवून तुझी बदनामी केली तरी मी गप्प बसायचं. हिच्या माहेरच्या माणसांनी माझ्याच घरात येऊन माझा अपमान केला तरी मी गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही ना. माहेरची माणसं म्हणजे कोण आलं होतं? तिच्या मावशीची मुलगी ती ढालगर नीरजा. तू नाही का लग्नात सुनेचं कर्तव्य काय म्हणून सांगत होतास, तर ही तिचे कान भरत होती बघ. ती हे बघ कवी, तुझ्या बायकोचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. येस आजी, यू आर राईट. काय रे? आई एकदम युजलेस आहे. प्रथम तू हे बोलायची गरज नाहीये. तुला लाज नाही वाटत आईबद्दल असं बोलताना? ती काय नाही करत आपल्यासाठी, आपल्या अख्ख्या घरासाठी. मी बोलत असताना पिहू तूही बोलायची गरज नाहीये. सॉरी. पण मी का नको बोलू? तुम्हाला माहित नाही माझ्या स्कूलमध्ये येऊन तिने मला किती एम्बॅरेस केलंय ते. अरे देवा, एम्ब्रेस केलं म्हणजे काय केलं रे? आमच्या स्कूलमध्ये एज्युकेशन कॉम्पिटिशन होती. हा, बोलता बोलता मी थोडंसं विसरलो, तर तिने स्टेजवर येऊन भाषण दिलं. मी काय लहान आहे का आता? माझे सगळे फ्रेंड्स माझ्यावर हसत होते माहितीये. पण तू जर मला सांगितलं होतं आणि मला जमणार नव्हतं हे मी तुला सांगितलं होतं, मग हे ठरलेलं असताना तुला तिला बोलवायची काय गरज होती प्रथम? अजिबात नाही. उलट नेहमीसारखं स्कूलमध्ये पॅरेंट्सना बोलवलं होतं. मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं, तरी ती आलीच तिकडे माझा टिफिन घेऊन. ती बिचारी उन्हातून पायपीट करून टिफिन घेऊन आली, त्याची तुला कदर नाहीये. बोललीस? अगं एक दिवस बाहेरचं खाल्लं असतं तर काय बिघडलं असतं, पण नाही. ही बाहेर भटकायची एक संधीच सोडत नाही. तेच ना, माझ्या बाकीच्या फ्रेंड्स आहे बघा, किती स्मार्ट आहेत, किती छान राहतात. एक तर कुठली तरी जुनाट साडी नेसून येते. स्वतःला कसं कॅरी करायचं इतकंही समजत नाही तिला. मी म्हटलं ना आम्ही तुला, हिला वेळीच व्यसन घाल. हल्ली ती जास्तच करायला लागलीये. ए बाहेर ये. आले. बोलावलं तुम्ही मला? प्रथमच्या शाळेत गेली होतीस तू? का? तो डबा विसरला म्हणून द्यायला गेले होते. अहो मी निघणारच होते तिथून, ते शिक्षक ते मला आत घेऊन गेले. मग एखाद्या कोपऱ्यात उभं राहायचं होतं ना. हा, स्टेजवरून माझी इमेज कशाला खराब केलीस? नाही, तिथे आपली अक्कल का चालवायची असते तुला? का खरंच तुला असं वाटतं तुझ्याकडे आहे अक्कल? बरोबर आहे भाऊजी. नाही म्हणजे जे आपल्याला जमत नाही ते करायला जायचंच कशाला? आणि हिचं ना हे नेहमीच झालंय. हात दाखवून अवलक्षण करून घेतेस तू. आणि नाही, आताची शाळेत जाऊन अक्कल पाजळून आलीच आहेस ना, त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार? तुझ्याच मुलाला. मला एक कळत नाही, तुला साधं कॉमन सेन्स नाहीच आहे का ग? अहो मी बरोबर बोलतीये ती. आपल्याकडे जी काही अगाध बुद्धिमत्ता आहे ना, ती त्या चुलीजवळ पाजळा ना. तेवढे तरी नीट जमते काय तिला?
पिहू हे सगळं काय? अडगळीच्या खोलीत पडलेला माझ्या आईचा पास्ट आहे हा. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणारी विजेती विद्यार्थी आहे मॉडर्न तुलची अनुरिया गोखले. ही आहे माझी खरी आई. हुशार, डॅशिंग, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेणारी, कित्येक कला माहीत असणारी. पण तुझी ही ओळख आज धूळ खात पडली. असं काय? ते सगळं मागे राहिलं पिहू. नाही आई, तू मागे सोडून दिलंस. हे जर धरून बसले असते तर माझे संसार करू शकले नसते. आई, कित्येक बायका संसार सांभाळून स्वतःची वेगळी ओळख तयार करतात. आपल्या घरात हे शक्य नाहीये पिहू. तुला सगळीच परिस्थिती माहितीये. दररोज उठून वाद घालायचे आणि घराची शांतता बिघडवायची. हेच आई, तू अशी घाबरून राहतेस ना, म्हणून बाबा आणि आजी तुझ्याशी असे वागतात. त्यांचं बघून बघून प्रथम पण तुझं येता जाता इन्सल्ट करतो. एक ना एक दिवस त्याला कळेल पिहू. त्याला त्याची चूक नक्की कळेल. कधी? आई, तू बोलली नाहीस तर कोणालाही कोणाचीच चूक समजणार नाही. मला माहितीये तू कधीच बोलणार नाहीस, ना स्वतःसाठी ना ना. हे पिहू, एक मिनिट. पिहू, तू बोलता बोलता गप्प झालीस. काय झालंय सांग ना. आई, जाऊ दे. तुला ऑलरेडी सगळ्यांचं खूप ऐकून घ्यायला लागतं. माझ्यामुळे आणखी त्रास नको. ए पिहू, मी फक्त तुझी आई नाही, तुझी मैत्रीण सुद्धा आहे ना. मग सांग ना बाळा, काय झालंय? कोणी तुला काही बोललं का? कॉलेजमध्ये टेनिस कॉम्पिटिशनच्या डेट्स लागल्यात. मी पण सिलेक्ट झाले कॉलेजकडून. दिल्लीला जायचंय. दिल्ली? हो, इंटरस्टेट कॉम्पिटिशन्स आहेत. आई, असा चान्स परत मिळणार नाही. बाबांशी बोलून मला परमिशन काढून दे ना पिहू, प्लीज. ठीक आहे, उद्या बोलते. आज आधीच सगळे माझ्यावर रागवलेत. उद्या त्यांचा मूड बघते आणि मग बोलते. चालेल? थँक्यू. प्रथम किंवा बाकी कोणी काहीही बोलू दे, आय डोंट केअर. कारण माझ्या आईसारखी दुसरी आई या जगात कोणीच नसेल. यू आर द बेस्ट.